दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे. अक्षरशः अंगावर काटा येतो असे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे. जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे. क्रूरता किती असू शकते हे त्याच्यामधनं सर्व दिसतंय. पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित ते थांबलं असतं. पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे, इंडिपेंडंट विटनेसांचे स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन इथं ताबडतोब निकाल लावून घ्यावा. राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठे त्रास देणं किंवा जे कुणावर समजा अटॅक करू शकत नाहीत, वार करू शकत नाहीत अशांना टार्गेट करणं हे अयोग्य आहे. हां, इथे मला वाटतं जे काही मला आता माहिती मिळालेली आहे, वाळू माफिया, पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसतंय. बरं.